2003 साली राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली। या घडामोडीनं राज्याचं राजकारण कायमचं बदललं। कारण हेच ते पर्व होतं जिथे शिवसेनेत नव्या नेतृत्वाचा उदय झाला। उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले, पण काही वर्षातच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेना फुटली। तिथून शिवसेनेनं पुढची वाटचाल ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात केली। मात्र आता पुन्हा शिवसेनेला नवा बॉस मिळण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर शिवसेनेची धुरा दिली जाऊ शकते। शिवसेनेच्या वर्धापन दिनी कार्याध्यक्ष पदाची घोषणेची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा 2003च्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते। काय आहेत ही नवी समीकरणं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। येत्या 19 जून रोजी साजरा होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी ही महत्त्वाची घोषणा होऊ शकते। या निर्णयामुळे शिवसेनेच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू होणार असून उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे स्वतःची राजकीय कारकीर्द कार्याध्यक्ष पदापासून सुरू केली होती, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता आदित्य ठाकरेंच्या बाबतीत होताना दिसते। 19 जून हा दिवस प्रत्येक शिवसैनिकासाठी उत्साहाचा आणि अस्मितेचा असतो। मात्र आगामी वर्धापन दिन हा केवळ उत्सवाचा नसून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं बोललं जातंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि तरुण पिढीला मोठ्या प्रमाणावर जोडून घेण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्ष पदावर होणारी संभाव्य नियुक्ती ही अनेकांना 2003 सालच्या या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देणारी आहे। 30 जानेवारी 2003 रोजी महाबळेश्वर येथे शिवसेनेचे महाअधिवेशन झाले होते। त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली होती। तोपर्यंत उद्धव ठाकरे हे पडद्यामागूनच काम करत होते। मात्र त्या एका निर्णयानं शिवसेनेची सूत्र अधिकृतपणे त्यांच्या हातात आली होती। आज 20 वर्षांनंतर अगदी तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपले पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून पक्षाची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची तयारी करतायत। कार्याध्यक्ष पदाची निवड ही केवळ तोंडी घोषणा नसून ती तांत्रिकदृष्ट्या वैध असणं गरजेचं आहे। त्यासाठी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे। या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्याला सर्वानुमते मंजुरी दिली जाईल। निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पक्षांतर्गत निवडणुका आणि पदभार महत्त्वाचा असतो, त्यामुळे हा कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच आदित्य ठाकरेंचं पद अधिकृत केलं जाईल। आदित्य ठाकरे यांनी 2010 मध्ये दसरा मेळाव्याच्या दिवशी युवा सेना या संघटनेची स्थापना करून राजकारणात सक्रिय प्रवेश केला। गेल्या 14 वर्षात त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय। त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचं जाळं विणलंय। 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकून ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे ते पहिले सदस्य ठरले। महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून आपली छाप सुद्धा पाडली। जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं। पक्षफुटीनंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। शिवसंवाद यात्रा, निष्ठा यात्रा काढून त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचं काम सुद्धा केलंय। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यास पक्षात केवळ एका व्यक्तीची पदोन्नती होणार नाही, तर संपूर्ण ब्रँड शिवसेना बदलण्याची चिन्ह आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या तरुण चेहऱ्यांना पक्षात मोठी पदं दिली जाऊ शकतात। जुन्या जाणत्या नेत्यांचा अनुभव आणि दव्यादमाच्या तरुणांची ऊर्जा असा मेळ घालून नवी शिवसेना उभी करण्याचा उद्धव ठाकरेंचा मानस असल्याचं दिसतंय। या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होतील ते सुद्धा पाहूयात। महाराष्ट्रातील 40% अधिक मतदार तरुण आहेत। आदित्य ठाकरेंचे प्रगत विचार आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे हा वर्ग आकर्षित होऊ शकतो। पक्षफुटीनंतर अनेक नेते सोडून गेल्यामुळे पक्षात जी पोकळी निर्माण झाली होती ती आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भरून काढण्याचा प्रयत्न होईल। आदित्य ठाकरेंना मोठं पद देऊन उद्धव ठाकरे स्पष्ट संकेत देऊ इच्छितात की शिवसेना अजूनही ठाकरे ब्रँडवरच चालणार आहे। 19 जूनच्या वर्धापन दिनी आदित्य ठाकरेंच्या गळ्यात कार्याध्यक्ष पदाची माळ पडते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। जर ही घोषणा झाली तर आदित्य ठाकरे अधिकृतपणे उद्धव ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून समोर येतील। संघर्षाच्या काळात पक्षाला सावरण्यासाठी हे एक धाडसी आणि काळाची गरज असलेलं पाऊल मानलं जातंय। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतरही ते फारसे सक्रिय दिसले नाहीत। त्यांच्या मंत्रालयात न येण्यावरून खुद्द शरद पवार यांनी आपल्या पुस्तकातून खदखद व्यक्त केली होती। उद्धव ठाकरे हे उत्तम फोटोग्राफर आहेत, राजकारण हा त्यांचा पिंड नाही, अशी टीकाही अनेकदा झाली।
शिवाय मला मुख्यमंत्री होण्यात काहीही रस नव्हता. शरद पवारांच्या आग्रहामुळे मी मुख्यमंत्री झालो असं उद्धव ठाकरे यांनी खुद्द बोलून दाखवलं होतं. त्यामुळे ठाकरे सक्रिय राजकारणावर कायमच चर्चा होत राहिली आहे. आदित्य ठाकरेंचं मात्र तसं नाही. आदित्य ठाकरेंना बाळासाहेबांनी तलवार दिल्यापासूनच आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची प्रशासनावर आणि कार्यकर्त्यांवर मजबूत पकड आहे. त्यामुळे फुटलेल्या शिवसेनेत एक मोठी पोकळी आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरेंची निवड ही गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.